नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता सहावी गणितावर चर्चा करतोय. दुसरं प्रकरण नवीन अभ्यासक्रमातलं रेषा आणि कोन. मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमावरची ही आपली व्हिडिओ आहे आणि आज आपण या प्रकरणामध्ये स्वाध्याय 2 आपण बघणार आहोत. या प्रकरणाचा सराव संच 2.1 आणि सराव संच 2.2 यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या तुम्ही बघून घ्या. पण आज आपण सराव स्वाध्याय 2 आपण बघतोय. चला जाऊयात पटकन पुढे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. बघा, स्वाध्याय 2 मधला हा जो पहिला प्रश्न आहे आपल्याकडं तो आहे अचूक पर्याय निवडा. आता अचूक पर्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, पूर्ण कोनामध्ये किती काटकोन असतात. आता पूर्ण कोन म्हणजे 360 अंशाचा पूर्ण कोन. अशा प्रकारे पूर्ण कोनाचं माप बघा, इथून असा निघाला इथपर्यंत आला, एकूण माप किती झालं बाबा 360. आता 360 मध्ये किती काटकोन बसतील? 9 चोक 36 म्हणजे 90 गुणिले 4 केलं तर तुमच्याकडे उत्तर येतं 360. म्हणजे इथं किती काटकोन तयार होऊ शकतात? 4 काटकोन तयार होऊ शकतात. ड ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, सरळ कोनाचे 3 समान भाग केले तर मिळणारा प्रत्येक कोन कितीचा असेल. आता मित्रांनो, सरळ कोनाचं माप असतं 180 अंश, बरोबर, 180 अंश. आणि इथून याचे 3 भाग केले, 1 2, तर समान भाग किती होतील? 180 चे 3 समान भाग केले तर किती होतील? 60 अंश, 60 अंश आणि 60 अंश. आणि हे तिन्ही कसे आहेत? लघुकोन आहेत. मग इथं आपण म्हणू शकतो 3 लघुकोन आपल्याला मिळू शकतात. हा जर 2 भाग केले समान असं म्हटलं असतं तर 90 आणि 90 काटकोन म्हटलं असतं, पण इथं 3 म्हटलंय म्हणून आपल्याकडे लघुकोन तयार होतील. ठीक आहे, तर एकदम सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न बघा, पुढे आपल्याला दिलंय किरण ओपी आणि किरण ओक्यू यांचा आरंभ बिंदू ओ असणार आहे. ओपी आणि ओक्यू बघा, किरण ओपी पकडा इथं आणि इथं ओक्यू, आरंभ बिंदू तुमच्याकडे ओ आला. या दोघांचा आरंभ बिंदू जो आहे तो ओ असणार आहे. टिंब दोन्ही बाजूंना अमर्याद असते. रेषाखंड, किरण की प्रतल. रेषा जी आहे ती दोन्ही बाजूंना अमर्याद असते. बघा, अशा प्रकारे रेषा असते. ए बी ही रेषा असेल तर दोन्ही बाजूला बाण आहे, म्हणजे दोन्ही बाजूला ही रेषा अमर्याद वाढू शकते. त्याच्यामुळे इथं उत्तर आहे रेषा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. पुढे बघा, हा आता इथं गट अ आणि गट ब जोडायचे, एकदम सोपं आहे. आता हा 91 अंश आहे, कुठला कोण आहे बाबा? विशाल कोण. 91 अंशाचा हा झाला विशाल कोण, बरोबर. 180 अंशाचा असतोय सरळ कोण, 360 अंशाचा असतो पूर्ण कोण, 215 अंशाचा असतो प्रविशाल कोण आणि 90 अंशाचा असतो काटकोन. एकदम सिंपल साधा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आपण हे सगळे प्रकार जे आहेत ते आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेत ऑलरेडी. सराव संच 2.2 शिकवण्याच्या अगोदर या कोनांचे सगळे प्रकार बघितले. जर तुम्ही सराव संच 2.2 नसेल बघितला तर तो बघून घ्या. ओके, अतिशय महत्वाचा आहे. ओके, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक द्यायचा प्रयत्न करतो. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे बघा, इथं आकृतीवरून काही प्रश्न आहेत. पुढील आकृती बघा आणि प्रश्नांची उत्तर द्या. पहिला आहे, आकृतीत दिसणाऱ्या सर्व किरणांची नावे. आता आकृत्यांमध्ये जी काही किरणं दिसतात, आता आपण जरा थोडीशी जागा सोडूया तिथं. या किरणांची नावं वगैरे आपल्याला दिसतात, तिथे जरा जागा सोडू, कारण जागा नाही सोडता येणार. ठीक आहे, चला काय हरकत नाही, याला जरा बाजूला घेऊ. चला, आकृतीमध्ये जी काही आपल्याला किरणं दिसतात त्या किरणांची थोडीशी आपण जागा सुटेल. किरणांचं नावं लिहायला आपल्याला जागा पाहिजे थोडीशी. ओके, अजून जरा आपण काही प्रश्न जरा पुढे घेऊन जाऊ. हे 2 प्रश्न खालचे डिलीट करू. ओके, 1च मिनिटं फक्त थांबा. आपण जरा पटकन जरा इथं जागा करूयात थोडीशी प्रश्नांची उत्तरं लिहायला, जरा आपल्याला व्यवस्थित हे करता येईल. फक्त 1च मिनिटं द्या. ओके, तर आता या आकृतीमध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी दिसतात ती तर आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा, या आकृतीमध्ये बघा इथं जागा झाली. आता आकृतीमध्ये आपल्याला बघा, पहिली गोष्ट, दिसणाऱ्या सर्व किरणांची नावं. आता कोणती कोणती किरणं दिसतात? बरीच किरणं आहे. DA आहे, DP आहे, EQ आहे, EB आहे, EC आहे आणि EF आहे. भरपूर किरण आहेत. पहिलं किरण लिहा DA, किरण DA. ओके, DA. दुसरा किरण लिहू शकता तुम्ही किरण DA, नंतर किरण आपल्याकडे आहे EC. त्याच्यानंतर आपल्याकडे किरण आहे किरण EC, नंतर आपल्याकडे किरण आहे EB. किरण EB नंतर आपल्याकडे काय किरण आहे बाबा? किरण EB नंतर आपल्याकडे किरण आहे EQ. EQ नंतर आपल्याकडे काय किरण आहे? किरण EQ नंतर किरण आहे EF इत्यादी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. EF.
त्याचबरोबर किरण डीपी पण लिहिता येऊ शकतं आपल्याला बरं का. डीपी, डीए, ईबी, ईसी, ईक्यू आणि ईएफ बाकीचे तुम्ही लिहा. ओके. ई हा बिंदू कोणकोणत्या रेषावर आहे? आता ई जर बिंदू बघितला तर हा PQ या रेषेवरती आहे आणि CF या रेषेवरती आहे. रेषा PQ व रेषा CF या दोन रेषांवरती ई हा बिंदू आहे. ओके. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे आकृतीत दिसणाऱ्या रेषाखंडांची नावं. आता रेषाखंडांची नावं बघा तुम्ही लिहू शकताय. एक DE हा एक रेषाखंड तुम्हाला दिसतोय. त्याचबरोबर EC लिहू शकताय. बरेच लिहू शकता बाबा. DE असेल, EC असेल, हे रेषाखंड तुम्हाला लिहू शकता तुम्ही. रेषाखंड DE, त्याचबरोबर रेषाखंड DE ला DE सुद्धा म्हणू शकताय किंवा DA सुद्धा रेषाखंड किंवा AD हा रेषाखंड म्हणू शकता तुम्ही. AD हा DA किरण होईल आणि AD म्हटलं की रेषाखंड. त्याचबरोबर BE म्हणू शकताय, FE म्हणू शकताय. असे बरेचसे रेषाखंड या ठिकाणी तयार होऊ शकतात. हे दोन मी लिहिले आणि बाकी इतरही तुम्ही लिहू शकतात. AD, PD, BE, CE, FE, QE. ओके. EC नका लिहू, CE लिहा. EC म्हटलं की असं सरळ किरण होऊन जाईल. ओके. हे 3 प्रश्न झाले. आता पुढचे आणखी या आकृतीवर आधारित काही प्रश्न आहेत ते पण आपण बघूयात. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉज करून ही उत्तरं लिहून घेऊ शकता. चला जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघा. पुढील आकृती पाहून उत्तरे द्या. ई हा आरंभ बिंदू असलेल्या किरणांची नावं. आता ई हा आरंभ बिंदू असलेली किती किरण आहेत बघायचं. ई हा आरंभ बिंदू असलेली किरण 3 आहे. EB आहे, EC आहे, EQ आहे, EF आहे, EP आहे. बरीचशी तुम्हाला या ठिकाणी किरणं दिसतील. तर आपण ती उत्तरं लिहूयात. पहिलं काय लिहिता बाबा तुम्ही या ठिकाणी लिहा. EB, EC, किरण EB, किरण EB, किरण EC, किरण EC, त्याचबरोबर किरण EB झाला, EC झाला, EF, त्याचबरोबर आपल्याकडे अजून एक किरण आहे, किरण EQ आणि आणखी एक किरण आहे, किरण EP, ED किंवा EP. ओके. EP आहे. अशी किरणं तयार होतात बरं का. EB, EC, EQ, EF, EP. आणखी वाटलं एखाद्याला म्हणा सर मला ED लिहायचं, लिह बाबा ED, काय प्रॉब्लेम नाही. किरण BEQ हा कोणत्या प्रकारचा कोण आहे आणि त्यांच्या भुजांची नावे. BEQ बघा, BEQ हा जो BEQ जो किरण दिसतो हा कोण जो आहे तो कोणत्या प्रकारचा आहे तर हा विशाल कोण आहे. ओके. BEQ पहिला मुद्दा, कोण BEQ हा विशाल कोण आहे. आणि विशाल कोण असून आपल्याला काय विचारलं यांच्या भुजांची नावं. यांच्या भुजांची नाव काय. किरण EB व किरण EQ भुजांची नावे. इथं आपण लिहू भुजांची नावे म्हणजेच बाजूंची नावे. भुजांची नावे. पहिला काय बाबा किरण EB व EQ. किरण EB व किरण EQ झालं. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. 3 प्रश्न झाले. आता चौथा प्रश्न आपण बघू. चला हे लिहून घ्या तुम्ही किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता पुढे जाऊयात. बघा पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यात आपल्याला काय दिलंय की सोबतच्या आकृतीमधील कोणांची नावं लिहून त्यांचे प्रकार लिहा. तर बरीचशी नावं लिखतात बघा. पहिली गोष्ट कोण POQ. कोण POQ हा कोण कुठला आहे बाबा. हा आहे तुमचा विशाल कोण. ओके. विशाल कोण. ओके. त्याच्यानंतर दुसरा आपल्याकडे कोण आहे QOR. कोण QOR हा आपला आहे लघु कोण. ओके. आणि तिसरा आपल्याकडे एक कोण या ठिकाणी आहे SOR. कोण SOR हा जरा काटकोन वाटतो आपल्याला बघायला. काटकोन. ओके. त्याच्यानंतर आणखी सुद्धा इतर कोणांची नावं तुम्ही लिहू शकता बघा. POR सुद्धा लिहू शकता. एखादा म्हणून बाबा चौथा सर कोण POR सुद्धा या ठिकाणी होतंय आणि POR सुद्धा हा काय विशाल कोण. ओके. असा हा विशाल कोण सुद्धा तयार होतोय. पाचवा एखादा म्हणून सर SOQ हा सुद्धा एक विशाल कोण आहे. कोण SOQ हा विशाल कोण आहे. परंतु लक्षात घ्या
हा जो कोन आहे ना, हा विशाल कोन असल्यासोबत हा बघा ओ क्यू एस, बघा एस ओ क्यू म्हटलं तुम्ही किंवा ओ क्यू एस असा सुद्धा जर तुम्ही पकडला तर हा प्रविशाल कोन सुद्धा होऊ शकतो बरं का. हा असा प्रविशाल, कारण त्याचं माप 180 पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे 6वा तुम्ही म्हणू शकता की बाबा कोन क्यू ओ एस हा कुठला झाला, प्रविशाल कोन. प्रविशाल कोन अशी पण कोनांची नावं लिहू शकताय किंवा क्यू ओ आर म्हटलं तरी प्रविशाल कोन या ठिकाणी तुमच्याकडं होऊ शकतो किंवा पी ओ आर म्हटलं तरी प्रविशाल कोन होऊ शकतो. तर असे बरेचसे कोन इथं तुम्हाला लिहिता येऊ शकतात. तर 3-4 कोन लिहा. ओके, म्हणजे मार्क मिळतील. पुढे बघा, पुढचा प्रश्न इथे आपल्याकडे बघा, हा शेवटचा प्रश्न आहे माझ्या माहितीनुसार आणि याच्यावर हा अजून एक आहे. या 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय की इथे आपल्याला प्रश्न आहे की या ठिकाणी यावरून वरील मालिकेत डी या ठिकाणी येणारी योग्य आकृती काढा आणि त्यामध्ये किती लघुकोन आहेत ते लिहा आणि लघुकोनांच्या संख्यांमध्ये कोणता आकृतीबद्ध आढळतो. आता इथं लघुकोन किती, 1 2 3 लघुकोन आहे. या आकृतीमध्ये जर बघितलं तर 3 लघुकोन आहे. या आकृतीमध्ये जर तुम्ही नीट विचार केला बघा, या आकृतीच्या आतमध्ये एक त्रिकोण आहे अशा प्रकारे. इथं किती लघुकोन झाले, हा 1, हा 2, हा 3 लघुकोन झाले बरोबर. त्याच्यानंतर बघा इथे आणखी सुद्धा काही काही लघुकोन येतात. 3 नंतर बघा हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, हा 9, हा 10 आणि 11 लघुकोन झाले. किती, एकूण 11 झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लघुकोन. म्हणजे या ठिकाणी इथे किती अजून बघा 11 लघुकोन या दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतात. तिसऱ्या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, तिसऱ्या आकृतीमध्ये आणखी विषय जरा गंभीर होईल. तिसऱ्या आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या आतमध्ये परत एक त्रिकोण आहे. ओके, हा, आतमध्ये परत एक असा त्रिकोण आहे. आता इथं किती लघुकोन होईल बघा. आता हे बाकीचे 11 बरोबर का, हे इथपर्यंत 11, 1 2 3 4 5 6 7 8 9 बघा, नीट एकदा चेक करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 11च होते का रे, इथं जरा चेक करू आपण परत एकदा, 1 मिनिट. ह्याच्यामध्ये किती आहेत बघा, 1 2 3 बरं का, 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत बरं का. इथं 12 चुकून मी 11 लिहिलं, इथं 12 लघुकोन आहेत. हे झाले 12. आता इथे किती होतात बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, हे 12 तर आले. 12 नंतर बघा आता किती राहिले, 12 नंतर आता इथे बघा, हा एक 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21. 12 नंतर इथं आले 21. आता नीट लक्षात घ्या, इथे याच्यामध्ये काय एक संबंध आहे. 21 अशा 3 जर त्रिकोण असेल एकमेकांमध्ये तर 21 येतात बघा. 3 अधिक 9 12, 12 अधिक 12 अधिक 9 21. आता 21 बघा, 3 अधिक 9 12, 12 अधिक 9 21. आता 21 अधिक 9 परत कदाचित 30 वगैरे पुढे होऊ शकतात, पण बघूयात आपण. आता पुढची जर आकृती आपण असा त्रिकोण बघितला, पुढची आकृती डी या ठिकाणी काय असेल, असा एक त्रिकोण असेल, त्याच्या आतमध्ये दुसरा त्रिकोण असेल आणि त्याच्या आतमध्ये तिसरा त्रिकोण आहे, परत त्याच्या आतमध्ये एक आपला असा चौथा त्रिकोण आहे. अशा प्रकारे ही आपली आकृती असणार आहे. आता जर 3 त्रिकोण असेल अशा प्रकारे तर किती, 21 होतात. 21 झाले. आता हा चौथा त्रिकोण आतमध्ये झाला तेव्हा किती लघुकोन होतात बघा, 21 न 22 23 24 25 26 27 28 29 30, किती झाले 30. एकूण किती असतील बाबा इथं 30. डी आकृती ही असेल बरं का. ही आकृती काढा, डी याच्यामध्ये ही आकृती काढायची. एका त्रिकोणाच्या आतमध्ये असे आणखी 3 त्रिकोण आहेत. ही आकृती डी या प्रश्नामध्ये येईल. आणि या आकृतीबंधामध्ये काय आढळतं, तर या आकृतीबंधात त्रिकोणांची संख्या, त्रिकोणाच्या कोणांची संख्या कितीने वाढते, 9 ने वाढते. लघुकोनांची संख्या 9 ने वाढते. ओके, 9 ने वाढते. अशा पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. डी मध्ये ही आकृती काढा. या आकृतीमध्ये बघा, डी या ठिकाणी येणाऱ्या आकृतीमध्ये याच्या अगोदर तुम्ही आणखी एक लिहा की डी या ठिकाणी येणाऱ्या आकृतीमध्ये असं लिहा, याच्या अगोदर लिहा की डी या ठिकाणी येणाऱ्या आकृतीमध्ये, डी या ठिकाणी येणाऱ्या आकृतीमध्ये
येणाऱ्या आकृतीमध्ये किती बाबा या ठिकाणी येणाऱ्या आकृतीमध्ये आपल्याला 30 लघुकोन असतील. 30 लघुकोन असतील. 30 लघुकोन असतील. असतील किती 30 लघुकोन असणार आहेत. आणि त्याचबरोबर कुठला संबंध आढळतो तर प्रत्येक आकृतीमध्ये लघुकोनांची संख्या 9 ने वाढते. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. चला पुढचा मुद्दा. हा पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे थोडासा. लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन असलेलं एक मुक्त चित्र काढा. असं एक चित्र काढा. जसं वारली चित्र बघा आपण मगाशी बघितलं होतं बघा. वारली चित्र आपण बघितलेलं एका ह्याच्यामध्ये बघा. अशा प्रकारे तुम्ही वारली चित्र वगैरे काढू शकता. जरा ते तुम्हाला बरं पडेल की याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे कोन तुम्हाला दिसतात. बरोबर. असं बाबा तुम्ही हात जे आहेत, काही हात जे आहेत अशा प्रकारे काही हात काटकोनामध्ये दाखवू शकताय. असे काही हात तुम्ही असे या ठिकाणी विशाल कोनामध्ये तिकडे जातात असे दाखवू शकताय तुम्ही. ठीक आहे. तर अशा प्रकारे एखादं चित्र तुम्ही काढू शकताय. या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे बघा काटकोन तयार झालेला आहे. इथे तुमच्याकडे लघुकोन आहे, इथे लघुकोन आहे, इथे लघुकोन आहे, इथे विशाल कोन आणि इथे विशाल कोन तयार झालेला आहे. आणि बाकी इथं काटकोन तुम्हाला तयार होताना दिसतायत. तर अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येईल. अशा पद्धतीने चित्र काढता येईल. आणि हे चित्रानंतर तुम्हाला रंगवायचं जसं रंगवायचं असेल तसं रंगवा. इथं बाबा समजा तुम्ही लाल रंग दिला. तुम्हाला जसं रंगवायचं तसं तुम्ही याला रंगवू शकता तुमच्या पद्धतीने. ठीक आहे. हां. मी असं रंगवलं. चला झाला. ओके. असं रंगवायचं या चित्राला. झालं. त्याच्यानंतर बाकी आणखी प्रत्येक घटक हा वेगवेगळ्या याने तुम्ही रंगवू शकता असा. ठीक आहे. असा रंग तुम्हाला जे रंग द्यायचे ते रंग तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. मुक्त चित्र काढायला सांगितलेलं आहे. ओके. बाकी तुम्हाला जसे रंग द्यायचे तसे देऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो सराव संच आहे तो बघू शकतो. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. स्वाध्याय 2 झाला आणि दुसरं प्रकरण जे आहे ते आपलं झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या प्रकरणाची सुरुवात करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.